आता एक प्रश्न आला होता की हीलिंग करून स्वतःची डेस्टिनी बदलणे हे खूप चुकीचा कर्म आहे आणि या कर्माचा इफेक्ट म्हणून हीलरला खूप निगेटिव्हिटी झेलावी लागते. तर हीलरला सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हीलिंग दुसऱ्यांचं करण्याच्या आधी स्वतःचं हीलिंग आणि क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग करणं खूप गरजेचं आहे. ते केल्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही, कुठलीच संकटं येणार नाही आहे. कारण की तुम्ही जेव्हा इन्व्होकेशन करतात हीलिंग करण्याच्या आधी, तर त्या ठिकाणी असेंडंट मास्टर्स, हीलर्स आणि गॉडेसेस, एंजल्स यांना तुम्ही इन्व्होक करता, ते तुम्हाला प्रोटेक्शन देतात. सो त्या ठिकाणी दुसऱ्याची कर्म बदलण्याचा किंवा त्याला हील करण्याने तुमच्या कर्मावर काही इफेक्ट होणार आहे किंवा त्याचा काही साईड इफेक्ट होणार आहे असं होत नसतं. समोरच्याचं आयुष्य सुखकर केलं आहे आपण, कारण की त्याचे जे काही पेन होते, त्याचे फिजिकल पेन, इमोशनल पेन किंवा जे सफरिंग त्याचं होतं ते आपण दूर केलेलं आहे. म्हणजे त्याच्या कुंडलीत होतं की त्याने सफर करायचं आहे, पण हिलिंग करून आपण त्याला बरं केलेलं आहे, जे देवाने ठरवलेल्या गोष्टीच्या विरुद्ध आहे आणि त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळणार असं काही लोकांची थिंकिंग आहे. हिलिंग करणारे व्यक्ती इन्व्होक करतानाच देवालाच इन्व्होक करत असतात. हीलर स्वतःच्या बॉडीची ऊर्जा वापरत नसतो. तर हिलिंग होताना हिलिंग हे डिवाइनली गायडेड आहे आणि हिलिंगला, त्या ऊर्जेला स्वतःचं कॉन्शियसनेस आहे, ती दैवी ऊर्जा आहे. सो दैवी ऊर्जा शिक्षा कशी काय देईल? ती ऊर्जा जर समोरच्या पेशंटला हील करतीये, बरी करतीये, तर तीच ऊर्जा त्या पेशंटला किंवा त्या हीलरला शिक्षा का देईल? क्लिन्झिंग जर प्रॉपरली केलं, तुमचं कार्मिक क्लिन्झिंग, म्हणजे ही जी हिलिंगची प्रोसेस आहे त्यामध्ये कार्मिक क्लिन्झिंग, इमोशनल लेवलला, फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला क्लिन्झिंग आपण करत असतो. त्याचे जे सबकॉन्शियस लेवलचे पॅटर्न्स आहेत ते आपण चेंज करत असतो हिलिंग करताना, आणि हे ऑटोमॅटिकली ती दैवी ऊर्जा करून घेत असते. आपण कोणीच नाही आहोत. एखादी व्यक्ती जर मला शोधत येते तर त्या व्यक्तीला माहीत नसतं की मी कोण आहे आणि आमची आधीपासून ओळख नसते किंवा मी मार्केटिंग केलंय म्हणून ती व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचली असं नसतं. कुठेतरी मी जंगलात जरी जाऊन बसले तरी ती दैवी ऊर्जा आहे जे हे घडवून आणेल आणि त्या पेशंटला माझ्याकडे आणून सोडेल आणि माझ्याकडूनच ते हिलिंग होईल. म्हणजे ज्याच्या डेस्टिनीमध्ये माझ्याकडनं हिलिंग करून घेणं आहे ते माझ्याकडूनच होणार आहे काम, किंवा ज्याला शिकायचं आहे माझ्याकडून त्याचं शिकणं माझ्याकडूनच होणार आहे. हे आपल्या डेस्टिनीत असतं आणि त्यासाठी मार्केटिंग करून किंवा ह्या हिलिंगला बिझनेस बनवून उपयोग नसतो. ते जे होणार आहे ते होणार असतं. त्यामुळे हिलिंगचा आपल्यावरती काहीतरी उलटेल, आपला नकारात्मक हेतू नसतो त्यामध्ये. आपलं जेन्युइन इंटेन्शन असतं की क्लायंटला आपण हील करायचं आहे. सो तिथे आपण कुठलाही वाईट हेतू न ठेवता जर हिलिंग करत असू तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही किंवा त्या पेशंटलाही होत नाही. ही पूर्ण प्रोसेस डिवाइनली गायडेड आहे.